आता अशोक खराचं प्रकरण हे मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाजत असतानाच महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारं आणखी एक प्रकरण बाहेर आलंय आणि ते प्रकरण म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं प्रकरण। आता नरहरी झिरवाळांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवाळ एका तृतीय पंथीयासोबत बेडवर असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या व्हिडिओची सुद्धा महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा होताना दिसते। आता या व्हिडिओ बद्दल अशी माहिती मिळते की हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वी शूट करण्यात आला होता। मग हा 7 महिन्यांपूर्वी शूट केलेला व्हिडिओ आताच बाहेर कसा आला हा प्रश्न संपूर्ण मीडिया आणि सोशल मीडियामध्ये विचारला जातोय आणि त्यावरूनच झिरवाळांना अडकवलं जातंय की ते स्वतःच अडकलेत याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। सोबतच राष्ट्रवादीतल्या एका दुसऱ्या गटानं झिरवाळांना अडकवलंय असा सुद्धा आरोप होताना दिसतोय। आता या सगळ्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर झिरवाळ स्वतःच अडकलेत की त्यांना अडकवलं गेलंय याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर झिरवाळ स्वतः अडकलेत की त्यांना अडकवलं गेलंय हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर एकीकडे अशोक खराच्या प्रकरणाचे वेगवेगळे धागेदोरे बाहेर येत असताना आणि रोज महाराष्ट्राला धक्का देणारी माहिती बाहेर येत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण बाहेर आलं आणि ते प्रकरण म्हणजे नरहरी झिरवाळांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं। आता या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवाळ एका तृतीय पंथीयासोबत बेडवर असलेले आपल्याला बघायला मिळतात। सोबतच या व्हिडिओमध्ये दारूच्या बाटल्या असतील किंवा मटण असेल या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात। झिरवाळांचा हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वी शूट केला गेला होता असं सांगितलं जात आहे। मग 7 महिन्यांपूर्वी शूट केला गेलेला हा व्हिडिओ आत्ताच बाहेर का काढला गेला हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय। म्हणजे राष्ट्रवादीतल्याच एका नेत्यानं स्वतःला वाचवण्यासाठी झिरवाळांचा हा व्हिडिओ बाहेर काढला आणि विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसते। आता हा नेता नेमका कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सध्याच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये दडलेलं आहे। कोणती आहे ती राजकीय पार्श्वभूमी आणि कोणती ती सामाजिक पार्श्वभूमी तर सध्या महाराष्ट्रात अशोक खराचं प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय आणि यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे कसे त्याच्यासोबत लागेबांधे होते हे समोर येत आहे आणि हे प्रकरण सर्वाधिक शेकलंय ते म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि त्यामध्ये सुद्धा रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला आणि दुसरीकडे सुनील तटकरे हे सुद्धा अडचणीत येताना दिसत आहेत। म्हणजे रुपाली चाकणकरांनी कशा प्रकारे त्यांची अनामिका कापली किंवा सुनील तटकरेंनी त्यांचा अंगठा कापला या सगळ्या गोष्टींची चर्चा सगळीकडे होताना दिसते आणि या सगळ्या गोष्टीमुळे सुनील तटकरे असतील किंवा रुपाली चाकणकर असतील ही लोक कमालीची अडचणीत आलेली आपल्याला दिसत आहेत। आता मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आपल्याकडे जो टीकेचा रोख आहे हा टीकेचा रोख दुसरीकडे वळवायचा असला तर आपल्याला दुसरं काहीतरी प्रकरण बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून झिरवाळांचं प्रकरण बाहेर काढलं का हा प्रश्न आता इथं उपस्थित होतो। आता तुम्ही विचाराल की झिरवाळ तर राष्ट्रवादीचेच आहेत आणि तटकरे आणि चाकणकर सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत, मग झिरवाळांचं प्रकरण का बाहेर काढलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा सध्या 2 गट पडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे सुनेत्रा पवारांना लॉयल असलेल्या नेत्यांचा एक गट आहे आणि तटकरे असतील, चाकणकर असतील, पटेल असतील, भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना लॉयल असलेल्या लोकांचा एक गट आहे। म्हणजे हे 2 गट आता दृश्य स्वरूपात स्पष्टपणे महाराष्ट्राला बघायला मिळत आहेत। आता सुनेत्रा पवारांनी रिसेंटली जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं त्यावरून सुद्धा हे 2 गट झालेत हे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल आणि या 2 गटांमध्ये सुप्त संघर्ष आहे। त्यामुळं स्वतःकडे असलेलं तोफेचं तोंड दूर करण्यासाठी झिरवाळांचं प्रकरण बाहेर काढून त्यांच्याकडे तोफेचं तोंड वळवण्याचा प्रयत्न तटकरे आणि चाकणकरांनी केलाय असं बोललं जात आहे। आता या 2 गटांपैकी झिरवाळ हे सुनेत्रा पवारांच्या गटाचे आहेत। म्हणजे या गटामध्ये झिरवाळ आहेत किंवा अमोल मिटकरी असलेले बघायला मिळत आहेत किंवा रुपाली ठोंबरे आपल्याला बघायला मिळत आहेत। हे सगळे लोक सुनेत्रा पवारांना नेता मानतायत आणि ते तटकरे, पटेल, भुजबळ, धनंजय मुंडे या लोकांना नेता मानायला तयार नाहीयेत आणि त्यामुळं स्वतःला या प्रकरणामधून वाचवणं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षांतर्गत विरोधकांचा स्कोर सेटल करणं या दोन्ही गोष्टी तटकरेंनी या प्रकरणामधून साधल्यात असं बोललं जात आहे।
आता हा झाला एक मुद्दा, पण झिरवाळांचा गेम करून तटकरे गटाला आणखी एक फायदा होणार आहे आणि तो फायदा म्हणजे या प्रकरणात जर झिरवाळांचा राजीनामा झाला तर तटकरे गटातून धनंजय मुंडे हे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री पदासाठी इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातलं अन्न व औषध प्रशासन मंत्रालय जर खाली झालं तर झिरवाळांच्या जागी धनंजय मुंडेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते असं बोललं जातंय आणि त्यामुळं हे दोन्ही गेम साधण्यासाठी तटकरे गटानं झिरवाळांचा गेम केलाय असंही बोललं जात आहे. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.